श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मी रेणुका तुमच्यासाठी घेऊन आलेली आहेत एक अद्भुत स्वामी अनुभव. हा अनुभव असा आहे की तुम्ही जर ऐकला तर तुमच्याही अंगावर शहारा येईल. स्वामी आपल्या प्रत्येक भक्तांना अनुभव देतात आणि स्वामींची प्रचिती ही सर्वांना येते. स्वामींची सेवा करण्यात जी मजा आहे ती मजा कशातच नाही, ते सुख कशातच नाही आहे. आणि स्वामींची सेवेमुळं जो अनुभव येतो तो अद्भुतच असतो. स्वामी आपल्या सर्व भक्तांचे रक्षण करतात, त्यांना जपतात, त्यांचा हात पकडतात. जर भक्तांना जर आठवण नसेल आपल्या स्वामींची तर स्वामींना आपल्या भक्तांची आठवण असते. स्वामी कधीही आपल्या भक्तांचा हात सोडत नाही. भक्ताने जरी हात सोडला तरी स्वामी आपल्या भक्तांचा हात कधीही सोडणार नाही. स्वामी पावलोपावली त्याची मदत करतात, त्याचे रक्षण करतात, त्याला योग्य मार्ग तो दाखवतात. स्वामी आपली कृपा नेहमी आपल्या भक्तावर करत असतात. ते कधीही त्याचा हात सोडणार नाही. चला तर मित्रांनो, आज आपण जाणून घेऊयात कोणता आहे तो अनुभव, कोणाला आला आहे हा अनुभव. पूर्ण व्हिडिओ पाहण्याआधीच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटनवर क्लिक करायला विसरू नका. हा अनुभव आहे प्रदीपदादांच्या मठातल्या एका ताईंचा. ह्या ताई दरबारात आल्या होत्या. त्यांच्या घरात रोज वादविवाद होत होता. नवरा बायकोमध्ये सततची भांडणे होत होते. त्या ताई वैतागल्या होत्या. त्या ताईंनी लगेच प्रदीपदादांची भेट घेतली आणि त्यांच्याकडनं सेवा घेतली. त्या दोघा नवरा बायकोचे कारण नसतानाही एवढे भांडणे वादविवाद व्हायचे की वाद विकोपाला जाऊन पती नेहमी पत्नीला धमक्या वगैरे देत असे. त्यामुळे त्या ताईंनी मठात जाऊन प्रदीपदादांकडनं ती सेवा घेतली. त्यांनी ती सेवा मनपूर्वक केली आणि आज प्रदीपदादांच्या आणि स्वामींच्या कृपेमुळे आज सर्व त्यांच्यामध्ये सुरळीत चालू आहे. स्वामींच्या कृपेमुळे आमच्या घरात परत एकदा शांतता नांदायला लागली. आमच्या घरात शांतता पसरली. ताईंनी माझी खूप भयानक परीक्षा घेतली होती आणि मी त्यावेळी रोज रडत होती, स्वामींकडे प्रार्थना करत होती. पण जेव्हा प्रदीपदादांनी मला सेवा दिली आणि मी ती सेवा मनपूर्वक केली तेव्हापासून माझे आणि माझ्या पतीमध्ये कधीही वाद झाला नाही. आमच्या घरात आता शांतता नांदते आहे. आमच्यामध्ये कोणताही वाद आता झालेला नाही आहे. ही सर्व स्वामींचीच कृपा आहे. त्या ताई आजही ती सेवा मनपूर्वक करत आहेत. त्यामुळे त्या नवरा बायकोमध्ये आजही